तुमची एक वेगळी ओळख जी सांगितली जाते ते म्हणजे शब्दकोडे रचनाकार. मुळामध्ये शब्दकोडे रचनाकार म्हटल्यावरती तुमचा स्वतःचा भाषेचा अभ्यास किंवा शब्दकोश किंवा शब्दसंग्रह हा प्रचंड असावा लागतो. अर्थात तुमचा तो असणार, कारण काय तुमच्या नावावरती काही रेकॉर्डसुद्धा आहेत. त्या रेकॉर्ड संदर्भात मला एक थोडंसं जाणून घेण्याची इच्छा आहे की एक्झॅक्टली कुठलं रेकॉर्ड आपल्या नावावरती आहे आणि एवढा प्रचंड शब्दसंग्रह तयार करताना किंवा एवढी मोठ्या प्रमाणामध्ये शब्दकोडी तयार करताना कशा प्रकारे त्याची तुम्ही सुरुवात केलीत आणि कशा प्रकारे ते पूर्णत्वाला नेलत? शब्दकोड हा जो प्रकार आहे तो मी खूप लहानपणापासून तयार करतो आहे. म्हणजे मी पहिलं शब्दकोड ज्यावेळेला तयार केलं त्यावेळेला मी 5वीमध्ये होतो. मी पुण्याच्या नुमवी शाळेमध्ये होतो. तर आमच्या शाळेचा नुमवीय नावाचा एक अंक निघायचा, नियतकालिक निघायचं. तर त्याच्यामध्ये ते शब्दकोड छापून आलेलं होतं. सो तो एक लिखित पुरावा माझ्याकडे आहे की मी 5वीत असताना ते पहिलं शब्दकोड तयार केलं होतं. मला लहानपणापासून त्याची आवड आहे. याचं कारण आमच्या घरातच सगळ्यांना त्याची आवड आहे. म्हणजे माझी आई पण शब्दकोड तयार करते, माझी आजी शब्दकोडी सोडवण्यात खूप पटाईत होती. सो घरात ते वातावरण होतं. त्याच्यामुळे त्याच्यात काय माझा फार मोठा सहभाग आहे एकट्याचाच अशातला काही भाग नाही. ते आमच्याकडे वातावरणच होतं सगळं शब्दांचं, शब्दकोड्यांचं वगैरे. आणि त्याच्यानंतर मग मी एक साधारणतः मला आठवतं आहे एक 9 किंवा 10 साली, आता 2000 म्हणजे तरी 15-1 वर्ष होऊन गेली, मी सगळ्यात मोठं शब्दकोड तयार करण्याचा निर्णय घेतला. आणि मग म्हटलं आपण ते करूया. मग काही महिने त्याच्यावर काम केलं आणि ते शब्दकोड तयार केलं. त्याच्यामध्ये 60 बाय 60 या चौकटींचं ते शब्दकोड होतं. म्हणजे 3600 चौकटी त्याच्यामध्ये झाल्या. हा आकार मी का निवडला होता, कारण ते कुठेतरी छापून आलं पाहिजे. मग वर्तमानपत्र उघडल्यानंतर 2 पूर्ण पानांचा जो आकार तयार होतो तो आकार त्या शब्दकोड्याचा होता. म्हणून मग 3600 चौकटी त्याच्यात असाव्यात. साधारणतः 1350च्या आसपास त्याच्यामध्ये शब्द होते. आणि मग तो विक्रम झाला. ते भारतातलं सगळ्यात मोठं शब्दकोड म्हणून त्याला लिम्का बुकमध्ये मान्यता मिळाली, त्याची नोंदणी झाली. पण तो आनंद माझा काही फार काळ टिकला नाही. याचं कारण एके दिवशी मी दूरचित्रवाणी बघत होतो, तर त्याच्यात बातमी अशी आली की कोकणामध्ये, मी आता गावाचं नाव विसरलो, कोकणामधलं ते गाव कुठलं होतं, तर कांबळी नावाचे एक गृहस्थ आहेत. तर त्यांनी तो विक्रम मोडला. अशी मी शब्दकोड तयार केल्यानंतर 2-2.5 वर्षांनंतरच ही घटना घडली. मग ती मी बातमी वाचली तर मला फार वाईट वाटलं. म्हणजे मी तो अत्यंत खेळाडू वृत्तीने वगैरे असं काही घेऊ शकलो नाही तो प्रकार सगळा. आणि म्हटलं अरे काय गेलं आपण सगळं केलं हा प्रकार. त्यांनी माझ्यापेक्षा खूप मोठं तयार केलं होतं. त्यांचं जवळपास 10,000 चौकटींचं होतं. म्हणजे तिपटीने मोठं होतं. आता मी म्हणलं की हे शब्दकोड करताना माझे इतके हाल झाले होते बौद्धिक, की ते किती कसरती कराव्या लागल्या ते मला माहिती होतं. रात्रंदिवस मी काम करत होतो आणि यांनी त्याच्यापेक्षा तिप्पट केलं होतं मोठं. पण म्हटलं काय चांगलं आहे, आता भाषा आहे ती काय आपली एकट्याची नाही आहे, सगळ्यांची भाषा आहे. हाच खरं तर मोठा प्रसार आहे. हो, रेकॉर्ड कोणीतरी मोडलं. आणि समाधानाची बाब अशी की ते मराठी माणसांनीच मोडलं. नक्कीच. त्याच्यानंतर काही काळाने अजून एक पुढची अशी बातमी आली की एका गुजराती माणसाने तो विक्रम मोडला आणि त्यांनी 15,000 चौकटींचं शब्दकोड तयार केलं. म्हटलं हा काय प्रकार चालू आहे आता, की हाही विक्रम गेला पण आता तो आपल्या राज्याच्या बाहेर गेला. आणि त्याच्यानंतर अशी एक घटना घडली की माझ्या आईचा मला फोन आला, अरे जरा भेटायला एक काम आहे. मी गेलो भेटलो. ते म्हणली हे बघ काय केलं म्हणून तिने कम्प्युटर उघडला तिचा, तर तिने एक शब्दकोड तयार केलं होतं. तर मी म्हणलं हे किती मापाचं झालं? ती म्हणली तेवढं काही मला मोजता बिजतात नाही, ते तू मोज. आणि मग मी ते सगळं मोजलं तर ते 18,500 चौकटींचं झालं होतं. आणि मी थक्क म्हणलं हे तू कधी केलं सगळं शब्दकोड तयार? ती म्हणली आत्ता काय गेल्या वर्षभर करत होते, तुला एक आश्चर्याचा धक्का द्यावा म्हणून काही आधी सांगितलं नव्हतं. मग आम्ही त्या कोड्याची नोंदणी लिम्का बुकमध्ये केली आणि आई माझी भारतातली सगळ्यात मोठं शब्दकोड तयार करणारी व्यक्ती म्हणून नोंदवली गेली. तर तिचं ते 18,500 चौकटींचं कोडं होतं. आणि त्यानंतर मात्र मग मी रात्रंदिवस विचार करत होतो की या बाबतीत अजून काही करता येईल का. आणि मग मी गिनीज बुकमध्ये चौकशी केली तर तिथली कोडी खूप मोठी होती. म्हणजे 1,00,000 अधिक इतक्या चौकटी वगैरे त्याच्यात होत्या. आणि मी तो निर्णय घेतला की आता आपण हा विश्वविक्रम मोडायचा.
आणि मग मी खऱ्या अर्थाने कामाला लागलो आणि आशुतोष सोमण नावाचे गृहस्थ मला भेटले. त्यांनी मला एक सॉफ्टवेअर तयार करून दिलं. कशासाठी मला ते लागणार होतं की शब्दाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून. बरोबर. कारण इतकं मोठा शब्दकोड तयार करत असताना एक शब्द दोनदा तीनदा चारदा येऊ शकतो, कारण तो कालावधी पण खूप मोठा असतो. आपल्या लक्षात राहत नाही की अरे 3 वर्षापूर्वी याच कोड्यात मी हाच शब्द लिहून ठेवला आहे. तर मला ती एक सोय पाहिजे होती की प्रत्येक शब्द झाल्यानंतर मला एक संकेत मिळावा की हा शब्द पूर्वी झालेला आहे की नाही असं. आणि त्याच्यावर मी अथक 3.5 वर्ष काम करत होतो. आणि 3.5 वर्षांच्या संपूर्ण प्रयत्नानंतर रोज 16 तास 18 तास किंवा 20 तास असं काम करून मी माझं पुढचं शब्दकोड तयार केलं, जे 1,33,000 चौकटींचं आहे आणि त्याचा विश्वविक्रम झाला. फॅन्टॅस्टिक. ही सगळी कथा आहे. आज तागायत तो तसाच आहे. आज तागायत तो तसाच आहे. मानवनिर्मित शब्दकोड्यांमधलं जगातलं सगळ्यात मोठं शब्दकोड आहे आणि अभिमानाची गोष्ट ते आपल्या मराठी भाषेमध्ये. फॅन्टॅस्टिक.